ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 69 आणि 70. या निशा सर्वभूतानां तस्याय जागर्ति संयमी. यस्याय जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी. शब्दार्थ. सर्व प्राण्यांसाठी जी रात्रीसारखी असते अशा ज्ञानाच्या प्राप्तीसाठी असा योगी जागतो आणि सांसारिक सुखाच्या प्राप्तीसाठी सर्व प्राणी जागरूक असतात ती मात्र योग्याला रात्री समान असते. जसे वाहून येणाऱ्या सर्व नद्यांचे पाणी समुद्र सामावून घेतो त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ माणूस भोगांमुळे विचलित होत नाही, भोगांची इच्छा ठेवत नाही, स्वतःची शांती ढळू देत नाही. भावार्थ. आपण एखाद्या ध्येयाने प्रेरित झालो की त्यासाठी खूप मेहनत करतो. त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ ज्ञानप्राप्तीसाठी कठोर मेहनत घेतो. ऐहिक सुखाच्या बाबतीत मात्र तो उदासीन असतो. रात्रीची उपमा देण्याचा हेतू इतकाच, आपल्याकडे असलेला वेळ आणि शक्ती मर्यादित असते. ती कशावर खर्च करायची हे आपल्यावर अवलंबून असते. आपण सांसारिक सुख मिळवायचे की आध्यात्मिक प्रगती करायची हा वैयक्तिक प्रश्न आहे. जे योगी पदाला पोचतात असे साधक संसारात जरुरीपुरते लक्ष देऊन बाकी वेळ ईश्वर उपासनेत व्यतीत करतात. त्यांचे प्राधान्य आध्यात्मिक प्रगतीला असल्याकारणाने ते साधेपणाने राहतात. ज्ञानप्राप्तीसाठी कितीही कष्ट लागले तरी ते घ्यायची त्यांची तयारी असते. सामान्य माणूस आपला वेळ, पैसा, श्रम हे आपल्या आणि कुटुंबियांच्या सुखसोयीसाठी खर्च करतो. यात गैर काही नाही. भगवान फक्त स्थितप्रज्ञ व्यक्तीचे आचार विचार सांगत आहेत. यात सामान्य माणसाला कमी लेखण्याचा किंवा त्याला चूक दाखवण्याचा उद्देश नाही. जे करावे ते मनापासून करावे, ओढून ताणून कोणतीही गोष्ट करू नये. आधी आपण आपल्या स्वतःला ओळखले पाहिजे, स्वतःचा स्वीकार केला पाहिजे, तरच मग कुठे चुकत असेल तर ते शोधून सुधारता येते. वैराग्य अचानक येत नाही, त्याचे सोंग आणून उपयोगही नाही. समजा आपल्याकडे 4 तास मोकळा वेळ आहे. आपण या वेळेत चित्रपट बघू, व्यायाम करू, कुटुंबियांबरोबर गप्पा मारू, फिरायला जाऊ, आराम करू, पुस्तक वाचू अथवा भजन, कीर्तन, प्रवचन ऐकायला जाऊ. सगळं योग्यच आहे. फक्त आपण जे निवडू त्याप्रमाणे आपली आवड किंवा नैसर्गिक कल असतो इतकेच. तो ओळखावा. त्यात हळूहळू बदल अपेक्षित आहे. आवड नसली तरी वेगवेगळ्या गोष्टी करून बघायला हरकत नाही, पण फार ताणू नये, उसने अवसान आणू नये. प्रयत्न करून बघायला हरकत नाही, पण अतिरेक नको. काही जणांना भक्तीची नशा चढते, अभिमान वाटतो. आज भक्ती मार्गाला लागलो म्हणजे लगेच साधक झालो असे मानू नये. साधक असलो तरी त्याचा अहंकार बाळगू नये. साधना हा सहज स्वभाव असायला हवा. ओढून ताणून आणलेले वैराग्य उपयोगाचे नाही, अन्यथा वाघाचे कातडे पांघरलेल्या गाढवासारखी फजिती व्हायची. भलते अनुकरण करू नये. साधारणपणे काही घटनांनी जर मनाविरुद्ध काही घडले तर आपण अस्वस्थ होतो, विचलित होतो, उदास होतो, दुःखी होतो, मनस्वास्थ्य घालवून बसतो. स्थितप्रज्ञ मात्र कोणत्याही घटनेने मनाची शांती ढळू देत नाही. तो स्थिर राहतो. तो घटनेचा स्वीकार करतो, नित्यक्रम करत राहतो. त्याच्या दृष्टीने काही वेगळे घडलेलेच नसते. त्याचे मन कायम आनंदी असते. चेहऱ्यावर कायम प्रसन्नता विलसत असते. जर आपल्याला वाईट वाटतंय तर ते नाकारण्यात काहीच अर्थ नाही. दुःखाचे प्रदर्शन करू नये. कोणतीही भावना संयतपणे व्यक्त करावी. आपण जसे आहोत तसे छान आहोत. उगाच जे नाही ते भासवू नये. स्थितप्रज्ञाचे जे गुण सांगितले आहेत ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न जरूर करावा, अर्थात ते लगेच साध्य होणार नाही. श्लोक 71 आणि 72. विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निस्पृहः निर्ममो निरहंकारः स शान्तिमधिगच्छति. एषा ब्राह्मी स्थितिः
पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः। शब्दार्थ: जो पुरुष सर्व इच्छांचा त्याग करून माया अहंकार विरहित जीवन व्यतीत करतो तो सुखी होतो. ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. असा योगी कशानेही विचलित होत नाही. अंतापर्यंत याच स्थितीत राहून तो ब्रह्मानंद मिळवतो, असा सांख्ययोग सांगितला आहे. भावार्थ: माणसाला सतत काहीतरी हवे असते. सारखा विचार चालू असतो. तुकारामांच्या 12 अभंगात ते म्हणतात, पापपुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. मनुष्य जन्माला येऊन करण्यासारख्या खूप दुर्मिळ गोष्टी आहेत. आपण मात्र अनावश्यक गोष्टीत आपली शक्ती खर्च करतो. नक्की काय करायचे तेच उभ्या जन्मात आकलन होत नाही. हीच ती भगवंताची माया. आयुष्यभर जे सुख आपण जगभर शोधतो ते तो आपल्या मनात दडवून ठेवतो, जिथे आपण फार क्वचित डोकावून बघतो. आहे खरे, पण वापरायचे कसे ते कळतच नाही. हे हवं ते हवं संपत नाही. यम दारात आला तरी आपला जीव वासरू केरसुणी खातय म्हणणाऱ्या म्हाताऱ्याप्रमाणे क्षुल्लक गोष्टीत अडकून पडतो. आपण माझं माझं म्हणतो, प्रत्यक्षात ते आपलं असतं का? ते मिळालं तर खरंच काही फरक पडतो का? वस्तू किंवा व्यक्ती मिळाली की त्याचं अप्रूप निघून जातं. सुखाच्या मागे पळत राहिलं की ते हुलकावणी देतं. फुलपाखराप्रमाणे अलगद दुसरीकडे जाऊन बसतं. न संपणाऱ्या गरजा आणि इच्छा आवरणं हेच सुख मिळवण्याचं गमक आहे. ज्या मान, यश, पैसा, प्रसिद्धीसाठी आपण पळत राहतो त्यात सुख नाही. हे त्या गोष्टी मिळाल्या की कळतं तेव्हा अनेक सुखद हळवे क्षण निसटून गेलेले असतात. म्हणून जे आहे त्यात आनंद शोधायला हवा. खऱ्या योग्याला कसलीही अपेक्षा नसते. मायेत तो गुरफटत नाही. कशाचाही अभिमान बाळगत नाही. त्यामुळे तो सदा सुखी, स्थिर चित्त, अविचल असतो. दुसऱ्या अध्यायात सांख्य योगाची माहिती दिली आहे. सांख्य योगात 25 तत्वे आहेत. आत्मा, अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 5 ज्ञानेंद्रिये, त्यांचे 5 विषय, 5 कर्मेंद्रिये, पंचमहाभूते. सांख्य योगाचे मूळ तत्व हे की काहीही नष्ट होत नाही, फक्त स्वरूप बदलते. त्यामुळे कोणत्याही घटनेचा, गोष्टीचा आनंद किंवा दुःख मानू नये. कोणतीही गोष्ट असतेच, ती आपण मिळवली हे आपले अज्ञान आहे. त्यावर मालकी हक्क सांगणे हा अभिमान आहे. कर्तेपणा स्वतःकडे घेणे हा बालिशपणा आहे. हे ज्याला वळते, कळणंही अवघड आहे, आणि ज्याच्या वागण्या बोलण्यातून जाणवते तो स्थितप्रज्ञ. गुणातीत रजतमसत्व, द्वंद्वाच्या मान अपमान, सुख दुःख इत्यादी पलीकडे गेलेला, दोषरहित काम आणि क्रोध इत्यादी ज्याला स्वरूप कळले असा हा योगी सदैव पूजनीय असतो. यामागे त्याची अनेक जन्मांची साधना असते. त्याचे वागणे हा त्याचा सहज स्वभाव असतो. अशा माणसाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. बाकी आपण ओझ्याचे बैल. तो ओझं दुसऱ्या किनाऱ्यावर सोडून निघूनही जातो. आपण मात्र स्वतः न उचललेलं जन्मभर मनात वागवत बसतो. आपली निम्मी शक्ती बाकीच्यांच्या चुका शोधण्यात आणि लोक काय म्हणतील याचा विचार करण्यात खर्च होते. तो एखादी गोष्ट करून ती विसरूनही जातो आणि आपण मात्र करू की नको, चूक की बरोबर याचाच विचार करत बसतो.
वायफळ विचार कमी करणे मनःशांतीसाठी आवश्यक आहे. दुसरा अध्याय हा सांख्य योग म्हणून ओळखला जातो. गीता ज्यावर आधारित आहे ते तत्वज्ञान या अध्यायात सांगितले आहे. आयुष्य सुरळीत जाण्यासाठी आवश्यक अशा गोष्टी यात आहेत. त्या आचरणात आणणे अवघड असले तरी अशक्य नाही. कृष्णार्जुनाच्या संवादावरून लक्षात येते की कोणतीही समस्या बोलून, संवाद साधून सोडवता येते. आपली समस्या ऐकून काही हसतीलही, काही चेष्टा करतील, काही गैरफायदा घेतील, कोणी दुर्लक्ष करतील. म्हणून दुःख समस्या सगळ्यांना सांगत बसू नये. पण कोणीतरी असा एक असावा की तो ती ऐकून त्यातून बाहेर येण्याचा मार्ग दाखवेल. नुसतं स्वतःशी झगडण्यापेक्षा आपल्या कृष्णाशी बोलायला हवं. अकल्पितपणे काहीतरी सापडून जातं आणि आयुष्याला वळण मिळतं. असा कृष्ण सर्वांना मिळो हीच प्रभुचरणी प्रार्थना. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.